सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। पुरंदर तालुक्याच्या या पुरंदर किल्ल्याच्या कुशीमध्ये असणार आदिवासी पाडा बहिरवाडी या गावातील पवित्र असं काळ भैरवनाथ मंदिराच्या या परिसरामध्ये
आपल्या सर्वांचा स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो विश्व आदिवासी दिन अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यासाठी आपण समस्त आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात। सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी सह्याद्रीतील आदिवासी कोळी महादेव जमात उत्कर्ष प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि जे मान्यवर आपल्याला या कार्यक्रमासाठी या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभते त्या सर्वांचं स्वागत करणं, त्या सर्वांचा सत्कार करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य। याच अनुषंगानं आपल्या आदिवासी संस्कृतीच्या परंपरेनुसार आलेल्या पाहुण्यांना या ठिकाणी शाल आणि वृक्ष देऊन आपण त्या पाहुण्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आणि सत्कार करतोय। सर्वप्रथम आपल्याच भागातील, याच मातीतील आणि या परिसरासाठी, या परिसराच्या सुधारणेसाठी अहोरात्र झटणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय हरिभाऊजी लोळे आपला या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय। संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय दत्तात्रय दरेकर यांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते भाऊंना शाल आणि वृक्ष यानंतर आणि वृक्ष भेट देऊन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे अध्यक्ष आणि विद्यार्थी घडवण्यामध्ये ज्यांनी गुरुकुल करिअर अकॅडमी स्थापन करून झिरोतून हिरो घडवण्याचं काम केलंय ते आमचे मित्र सन्माननीय संदीप टिळेकर सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। सन्माननीय तांबेकर गुरुजी आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टिळेकर सरांना शाल, तदनंतर या ठिकाणी सन्मान होतोय आपल्या आदिवासी समाजाचे अभ्यासक आणि माजी उपप्राचार्य सन्माननीय महादेव रोकडे सर आपला या ठिकाणी सन्मान होतोय। लॉर्ड बुद्धा युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष आणि विद्या सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय डॉक्टर गौतम बेंगाळे या ठिकाणी सन्माननीय अमोल भगत यांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते डॉक्टर गौतम बेंगाळे या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। उपस्थितांना सुद्धा विनंती आहे, टाळ्यांच्या गजरात या सर्व मान्यवरांचं आपण या पवित्र भूमीमध्ये स्वागत आपण आपल्या या ठिकाणी करायचंय। तदनंतर या ठिकाणी सत्कार होतोय रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध ऍडव्होकेट आमचे मित्र सन्माननीय आनंदजी जगताप सर, सन्माननीय महिला या ठिकाणी सन्माननीय रोहिदास साबळे आदिवासी भगत गुरुजी आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी होळकर साहेबांचा हे करायचं दुसऱ्याचं करणार त्यांचा सत्कार करायचंय। आता कोणाचं घ्यायचं या ठिकाणी पत्रकार आमचे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय। गेलेत ते मला माहिती होते, हा वैभव देशमुख जे आपल्याला आपल्या आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले जमातीचे दाखले काढण्यासाठी सन्मान होते। त्याचबरोबर सह्याद्री माझाचे सहकारी आपला सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातो। कृपया आपण सुद्धा समोर येऊन सत्काराचा स्वीकार करायचा आहे। सुजाताताई भगत यांना विनंती आहे, आपण पारधी आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय पुरुषोत्तम पवार आपला सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय। या ठिकाणी करायचा आहे। माजी सरपंच चला विजय ढगारे, सन्माननीय विजय ढगारे आपण सुरू चला सत्कार लोक जेरा पुरंदर माझे मोठा हातभार कार्यकर्ते यांचा आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान आणि सत्कार करायचा आहे। तर घेऊन जाऊ एक रूप द्या याच आता आपली पण बसून घ्या चला। व येथे उपस्थित माझ्या बंधू भगिनी आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण येथे सर्वजण आदिवासी दिन साजरी करण्यासाठी उपस्थित झालो आहोत। जिथे सूर्याची किरण अलगद डोंगराच्या कुशीत उतरतात आणि जिथे झाडांच्या पानातून निसर्गाची प्रार्थना ऐकू येते
जिथे नदीच्या प्रत्येक लाटे जीवनाचा मंत्र दडलेला असतो, जिथे मातीच्या प्रत्येक कणात कष्ट, त्याग आणि स्वाभिमानाचा वारसा लाभलेला असतो, अशा भूमीला आणि त्या भूमीला घडवणाऱ्या आपल्या महान पूर्वजांना त्रिवार वंदन. जगातील सर्वात श्रीमंत माणूस तो नसतो ज्याच्याकडे खूप जास्त पैसा असतो, तर तो असतो ज्याच्याकडे समृद्ध संस्कृती, महान इतिहास आणि स्वाभिमानाचा वारसा लाभलेला असतो. आणि असा वारसा लाभलेला समाज म्हणजे आपला समाज. आज 9 ऑगस्ट हे केवळ कॅलेंडरवरील एक तारीख नसून आपल्या पूर्वजांच्या संघर्षाची आठवण करून देणारा व आपल्या पुढील पिढीला प्रेरणा देणारा दिवस आहे. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. 1994 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस घोषित केला. यामध्ये आदिवासी समाजाचे हक्क, भाषा, संस्कृती आणि परंपरा व सन्मान यांचे संरक्षण करण्याचा संदेश या दिवसातून दिला जातो. मित्रांनो, फक्त स्वातंत्र्याची लढाई मोठ्या शहरातच झाली नव्हती, तर ती आपल्या डोंगर दऱ्यात लढली गेली होती, ज्यामध्ये झारखंडचे महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी उलगुलांचे नेतृत्व केले. तसेच तंट्या यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला. तसेच रावजी भांगरे, गोविंद गुरु, कान्हू मुर्मू आणि सिंधू मुर्मू यासारख्या असंख्य वीरांनी आपल्या मातृभूमीसाठी प्राण अर्पण केले. इतिहास घडवणारे अनेक असतात, पण इतिहासाच्या पानांवर नाव खोडणारे अनेक असतात, पण इतिहास घडवणारे तेच असतात जे आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि सत्याशी निष्ठावान राहतात. असेच मित्रांनो, इतिहास साक्ष देतो की संकट कितीही मोठे असले तरी आपल्या पूर्वजांनी धैर्य ठेवले. कष्ट, त्याग आणि परिश्रम, मेहनत यांच्या बळावर त्यांनी आपले जीवन उभे केले. तसेच आज हा वारसा जपणे आपल्या इथे बसलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण शिक्षण, कष्ट, एकता यांच्या बळावर आपण आपले समाजाची आणि देशाची अधिक प्रगती घडवू शकतो. जाता जाता एवढेच सांगेन की आपला इतिहास हा पराभवाचा नाही, तर तो संघर्षाच्या विजयातून उभ्या राहिलेला इतिहास आहे. आपली संस्कृती ही केवळ ओळख नाही, तर ती जीवन जगण्याची श्रेष्ठ पद्धत आहे. आणि आपण आदिवासी असल्याची ओळख आपली स्वाभिमान आहे. धन्यवाद. झाडे, वेली, पशु, पक्षी आहेत माझे सर्व मित्र. मिळतील पावली, ढोल वाजे, आम्ही गाव जंगलाचे राजे. नमस्कार, मी दुर्गाराव मोंगरे. आज 9 ऑगस्ट आदिवासी दिन साजरा करत आहोत. तुम्हाला आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आदिवासी समाज हा जंगलाचा हा संरक्षक व मित्र आहे. हजारो वर्षापासून आपले पूर्वज जंगलदऱ्यातून आपली राखी करून जीवन जगत आले आहेत. आपली बोली, भाषा, नृत्य, गाणी आणि पारंपरिक कला हेच आपण आदिवासी असल्याचा पुरावा देतात. आपला भारत देश इतिहासाच्या युगात वावरत असला तरी आपण आपली संस्कृती व वारसा जपला पाहिजे. हर हर महादेव. जय आदिवासी. झाले जंगल आदिवासी चाहूल लागे टिंबावनांचे झाले जंगल जाग. चाहूल लागे टिंबावनांचे झाले जंगल जाग. आदिवासी वाघ वाघ, आदिवासी वाघ, आदिवासी वाघ वाघ, आदिवासी वाघ. जंगल म्हणजे निसर्ग देव, जंगल म्हणजे निसर्ग देव, आदिवासी जग सर्व.
अंगण त्याचं काय सोडून दिसती मग आला दिवसी वाग वाग आला दिवसी वाग आला दिवसी वाग वाग आला दिवसी वाग कार्तिक मास शुद्ध वार्षिका कार्तिक मास शुद्ध वार्षिका सणे आमचा वाग वार्षिका कार्तिक मास शुद्ध वार्षिका सण आमचा वाग वार्षिका माणसाला पिटून भरतो वाग माणसाला वाग पिटून भरतो वाग 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 आला दिवसी वाग वाग आला दिवसी वाग आला दिवसी वाग वाग आला दिवसी वाग गाई म्हशी जंगलात जाती गाई म्हशी जंगलात जाती पूर्वी चारा खाती गाई म्हशी जंगलात जाती पूर्वी चारा खाती हिस्र प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करे वागदेव हिस्र प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करे वागदेव देव देव आला दिवसी वाग वाग आला दिवसी वाग आला दिवसी वाग वाग आला दिवसी वाग पूर्वी नव्हतं कौलनिपत्र पूर्वी नव्हतं कौलनिपत्र झोपडीवर मोठ्या पानात छत्र पूर्वी नव्हतं कौलनिपत्र झोपडीवर मोठ्या पानात छत्र त्या पानाच्या झाडाचं नाव आहे साग त्या पानाच्या झाडाचं नाव आहे साग 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 आला दिवसी वाग वाग आला दिवसी वाग आला दिवसी वाग वाग आला दिवसी वाग आला दिवसी वाग वाग आला दिवसी वाग साबुल लागे पिंबावनांची साबुल लागे पिंबावनांची झालं जंगल जाग कसं झालं जंगल जाग